हरिओम. काल छान तुमची रिव्हिजन झालेली आहे, तेव्हा त्या सगळ्यांना मी नमस्कार करते ज्यांनी रिव्हिजन घेतली त्यांना. श्री गुरूंना नमस्कार करते, आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. काल रिव्हिजन झाली हे लक्षात आलं की नाही मला कल्पना नाही, पण आपला गेल्या आठवड्यात 89 का 80 पर्यंत झालेले होते श्लोक, आणि विषय जो चालला होता तो कालच्यावरच आता पुढे अर्थातच आहे, कारण काल रिव्हिजन झालेली आहे. तिथे अंतर्यामी पर्यंत पाहिलं होतं. आत्मा जो आहे तर तो अपरोक्ष आहे, कायम अपरोक्ष आहे असं सांगितलेलं आहे. आणखीन त्याच्यावरती जो वादी आहे, म्हणजे दुसऱ्या द्वैती मताचा म्हणा किंवा ज्याला शंका येत आहेत असा शिष्य असा जो आहे तर तो शंका विचारतायत की महावाक्यांना अपरोक्ष ज्ञान होतं हे जरासं पटत नाही. आणखीन परोक्ष ज्ञान जे आहे तर ते परोक्ष ज्ञानाच्या नंतर अपरोक्ष ज्ञान वगैरे हे कसं काय? मुळात ब्रह्म जे आहे तर ते त्यांच्या मते अपरोक्षच नाहीये, ते परोक्षच आहे त्यांच्या मते. आणि त्याच्यावरती मग उदाहरण दिलं की ब्रह्म अपरोक्ष आहे हा अनुभव आहे, आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखे तर्क करायची गरज नाही. कारण आता 10व्याची गोष्ट जी आपण पाहिली होती तर त्याच्यात आधी त्यांनी 10वा आहे सांगितलं. कोण 10वा कसा 10वा सांगितलं नाही, पण तुम्ही 10 आहात असं म्हटल्याबरोबर त्यांचा शोकनाश झाला होता. आणि आनंद कधी झाला तर त्यांनी मोजून अरे तू 10वा असं जेव्हा सांगितलं तर त्यावेळेस त्या 10व्याचं अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान झालं. आधी 10वा आहे परोक्ष ज्ञान, म्हणजे अशा पद्धतीने अपरोक्ष ज्ञान होऊ शकतं हे परत सिद्धांती आपल्याला सांगतायत. आणखीन दुसरं सांगतात की तू जो आता हा घेतोयस, शंका घेतोयस, ते जरा वेदांताशी सुसंगत घे, म्हणजे हा शिष्य असावा. शंका ज्या आहेत तर त्या वेदांताशी सुसंगत घे, वेदांतात काय येते बघ, आणखी नंतर मग शंका घे. तुझ्या पद्धतीने जर का घेतलं तर मग आत्माच नाहीसा व्हायची वेळ येईल असं नको करू. त्याच्यावरती पुढला आणखीन एक शंका काढली की ज्याला उपाधी असते त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं, निरुपाधिकाचं कसं काय होईल? तुम्ही अपरोक्ष आहे म्हणताय, आणखीन आत्म्याला उपाधी नाही म्हणता. आता देहाचा वगैरे म्हणजे ब्रह्माला उपाधी नाही म्हणता, आत्म्याचं ज्ञान एक वेळ शक्य आहे म्हणे, कारण आत्म्याला देहाची उपाधी आहे, अंतःकरणाची उपाधी आहे, म्हणजे त्या उपाधीच्या वरनं त्या आत्म्याचं ज्ञान एखाद वेळे होऊ शकेल. मान्य, त्या जीवाचं आम्हाला ज्ञान होऊ शकेल, कारण तो उपाधीच्या सह आहे, आणि उपाधीच्या सह असल्यामुळे उपाधीच्या साह्याने त्याचं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे उदाहरण जे असतं ना, बारकशी एखादी गोष्ट असते, हल्ली त्या काना तिकडे घालतात ना बारक्या बारक्या चमक्यांच्या सारख्या, त्या किंवा चमकी, ती ठेवण्यासाठी एखादी डबी लागते. जर का त्या नुसत्या ठेवल्या तर त्या सापडायच्या नाहीत, पटकन पटकन हरवून जातील. म्हणजे ती डबी जी आहे ती त्या चमकीची उपाधी आहे, त्या उपाधीवरनं चमकीचं ज्ञान होऊ शकतं, चमकी आम्हाला दिसू शकते बारकसचं काही असलं अशाच पद्धतीने. तर त्याची उपाधी आहे ज्याच्या साह्याने आपण त्याचं रक्षण करतो म्हणूया, किंवा आपण जिथे ते ठेवतो खुणेने हरवू नये म्हणून, तर त्या उपाधीच्या साह्याने आपल्याला ते मिळू शकतं, ज्ञान होऊ शकतं अपरोक्ष. म्हणून निरुपाधिक ब्रह्माचं ज्ञान कसं शक्य? शंका जी आहे ना ती निरुपाधिक ब्रह्माचं ज्ञानच शक्य नाहीये, अपरोक्ष ज्ञान, त्याचं कायम परोक्ष ज्ञान असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी दुसरं म्हणजे त्यांचं असंही म्हणणं आहे की अंतःकरणाने ज्ञान सगळं होत असतं, आणि अंतःकरणाला ज्ञान होण्यासाठी उपाधीची आवश्यकता आहे. मी ब्रह्म असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मी नावाची उपाधी तिथे आहे, हा जरा आपल्याला विचार करायला लागतो ह्याच्याबद्दल की मी
ब्रह्म आहे. आता ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे हे आपण म्हणतो, बरोबर आहे. पण त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी आपण परोक्ष ज्ञानाने मी ब्रह्म आहे अशा पद्धतीने जात असतो. म्हणजे हा मी ब्रह्म ही उपाधीच आहे की नाही, ते ब्रह्म आपल्याला कळत नाही, पण मी मला कळतेय. मग ती मी ब्रह्म आहे असा विचार मी करते. मग हा निरुपाधिक ब्रह्माचं मग तिथे ज्ञान कसं काय होईल? मी ब्रह्म आहे, मी उपाधीसह आहे. निरुपाधिकाचं अपरोक्ष ज्ञान होणं कठीण आहे, कारण त्याला कसली उपाधीच नाहीये. त्याच्यावरती सिद्धांत पक्षाने आधी नीट उत्तर दिलाय. म्हणजे दरवेळी नीटच देतात, पण त्यांनी सांगितलं की ब्रह्म निरुपाधिक आहे हा सिद्धांत आहे, हे लक्षात घ्यायचं. ब्रह्माला कसलीही उपाधी नाहीये, ते निरवयव आहे. आणखीन हे त्याची जी सगळी सांगितलेली आहेत वर्णन करून अवांतर वाक्याने, तर ते सगळं जे आहे तर ते सैद्धांतिक आहे. ब्रह्माचा त्या पद्धतीने अनुभव जसा आपल्याला वृत्तीच्या साह्याने इतर जगातल्या सगळ्या पदार्थांचा अनुभव येतो, तसा ब्रह्माचा अनुभव कधीही येणार नाही. ब्रह्म जाणण्यासाठी अपरोक्ष ज्ञान, त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी ते होऊनच ते करून घ्यायला लागतं. ब्रह्म होऊन अनुभवावे, समर्थ म्हणतात. त्याच्याशिवाय ब्रह्माचा अनुभव येत, त्याचा अंदाज येईल परोक्ष ज्ञानाने किंवा बारीक सारीक अनुभवांच्या याने, पण तरीही त्याचं ज्ञान कुठच्याही पद्धतीने होऊ शकतं. आणि ज्या वेळेस त्याचं अपरोक्ष ज्ञान होतं त्यावेळेस ते कसं आहे हे आपल्याला सांगता येत नाही. हे उदाहरण देऊन झालेली आहेत. अपरोक्ष ज्ञान ज्या वेळे होतं, म्हणजे ज्या वेळे ब्रह्माकार होतो, चित्त चैतन्यात विलीन होतं, त्यावेळेस जाण्याला कोण उरणार आहे? त्यामुळे तिथे ज्ञान होणं शक्य नाही. ते कसं होतं हे सांगणं शक्य नाही. आणि असं असल्यामुळे हे जे सगळे वादविवाद, ही जी मतमतांतर आहेत ती ह्या कारणाने आहेत. कारण ब्रह्माचं ज्ञान जे काय होतं ते होऊनच येतं. आणखी त्याच्यासाठी ज्या काय अटी आहेत त्या पुष्कळ असतात आणि त्या परवडत नाहीत लोकांना. साधकाला सुद्धा काही करायला सांगा, मला आठवत आहे मी विचारत असे की मग मी काय करू, उपास करू का, अमुक करू का, तमुक करू का? दरवेळी श्री गुरु सांगायचे की काही नाही, विचार कर. आता विचाराचं साधन हे जरा त्रासदायक वाटायचं. काही देहानी करायला वगैरे असं सांगितलं, जप कर वगैरे, जमायचं ते शक्य आहे. कारण माणसाला कर्माकडे प्रवृत्तीच असते, रजोगुण जो असतो आपल्यातला, तर तो कर्माकडे आपल्याला घेऊन जात असतो. पण विचार करायचा म्हणजे सत्वगुण वर यायला पाहिजे, आणि सत्वगुण वर आल्याशिवाय विचार करता येत नाही. ज्ञानाच्या बाबतीत आपल्याला तिथे रमता येत. म्हणून मग इथे जे म्हटलेलं आहे की निरुपाधिक ब्रह्माचं ज्ञान कसं काय शक्य आहे, ती लीन झालेली असते. तर त्याच्यावरती आणखीन एक मुद्दा मांडलेला आहे की जीव आणखीन ब्रह्म हे दोघही उपाधीसह आहेत. फक्त उपाधी कशी आहे? जीवाची उपाधी अंतःकरणासहित असणं आहे, आणि ब्रह्माची उपाधी अंतःकरणाविरहित असणं ही आहे. आता ही नसलेली उपाधी ही कल्पनाच मोठी मजेशीर आहे. अंतःकरणासह असणं ही जीवत्वाची उपाधी आपल्याला पटतं, कारण अंतःकरण त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब आत्म्याचं, आणखीन आत्मा मिळून जीव होतो. म्हणून तिथे अंतःकरणाची उपाधी आहे हे आपल्याला पटतं. पण अंतःकरण रहित असणं ही उपाधी ही कशी काय आहे? विचित्र वाटतं हे. पण आपल्याला जी सवय आहे त्या पद्धतीने ही भाषा वापरलेली आहे. होतं काय की विधी आणखीन निषेध, म्हणजे असं करावं आणखीन असं करू नये, ह्या दोन्ही पद्धतीने आपल्याला ज्ञान होऊ शकतं की नाही. दुसरं उदाहरण, दोन उदाहरणं दिलेली आहेत 86 मध्ये. एक म्हणजे साखळदंड बेडी सोन्याची आहे का चांदीची आहे का लोखंडाची आहे, काहीतरी फरक पडणार आहे का? त्या कैद्याला, तो अडकलेला राहणार आहे, तो राहणारच आहे, त्याला त्या बेडीने जाता येणार नाही, कसलीही असली तरी. तशी उपाधी आहे. आणखीन विधी आणखीन निषेधात्मक ह्या ज्या उपाधी होऊ शकतात म्हटलंय,
असं करावं, किंवा हे अंतःकरण विधी आहे. आणि निषेध. आता अनुपलब्धी नावाचं प्रमाण आहे की आपल्याला 6 प्रमाण माहिती आहेत. मुख्य जी 6 प्रमाण आहेत ती आपला विचार झालेला आहे तो, की प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, आणखी अनुपलब्धी. अनुपलब्धी म्हणजे मला हे कळतं की अमुक गोष्ट इथे उपलब्ध नाहीये. ती कुठल्या प्रमाणाने कळली? अनुपलब्धी प्रमाणाने कळली. म्हणजे ही गोष्ट उपलब्ध नाहीये, ही आता इथे अस्तित्वात नाहीये. पण ह्याचा अर्थ असा आहे की ती कुठेतरी अस्तित्वात आहे, त्याचं मला ज्ञान आहे. जरी अनुपलब्धी प्रमाणात इथे ती अनुपलब्धीचा विषय असली, म्हणजे इथे आत्ता ती नाहीये, पण तरी मला त्याचं ज्ञान आहे, कुठेतरी ती नक्की आहे. तर तसं आहे की ही इथे अंतःकरण नसणं, ह्या उपाधीने आपण ब्रह्म जाणू शकतो. म्हणजे अंतःकरण लीन झालं की ब्रह्मज्ञान. हे अंतःकरण नसणं हे झालं. आणखी दुसरं जे आहे ना, तर कारण म्हणा, भेद म्हणा, ती उपाधी जी आहे, तर अंतःकरण असणं जीवाची, नसणं ही ब्रह्माची. अशा ह्या ज्या 2 उपाधी आहेत, आहेच्या भाषेत सांगितलं अंतःकरणाच्या बाबतीत, आणि नाहीच्या भाषेत सांगितलं तर ते ब्रह्माच्या बाबतीत. म्हणून कुठूनही काय आपल्याला करायचं आहे, तर ज्या ज्या उपाधीवरती आहेत आपल्याला जगात ज्या दिसत आहेत त्या सगळ्या बाजूला करायच्या, सगळ्या बाजूला करायच्या. आणखीन आपलं जे चित्त आहे, आपलं जे अंतःकरण आहे, ते त्या ब्रह्मतत्वात विलीन करायचं. ते विलीन झालं की आपल्याला ब्रह्मज्ञान अपरोक्ष होत. फक्त असं होतं की ब्रह्म कसं आहे, अत्यंत शुद्ध आहे, शांत आहे, अत्यंत शुद्ध आहे. मग त्याच्यात अशुद्ध पदार्थ मिसळता येईल का आपल्याला कधी? अशुद्ध पाणी त्याच्याशी एकरूप होणारच नाही. मला आठवत आहे, मला पाऱ्याचं एकदम उदाहरण आठवलं. थर्मोमीटर पूर्वी पाऱ्याचे असायचे, आणखीन तो फुटला की आम्ही तो पारा गोळा करायला धावायचो लहानपणी. छान असायचा तो, गोळा करता येत नाही पटकन. कागदावरती गोळा करायचा, पण कागदावरनं सुद्धा तो इतका धावतो की तो एकत्र, म्हणजे आता अनेक त्याचे कणकण असतात, ते जर का जवळ आणले तर ते एकत्र होत. पण ज्या वेळेस तो पारा एकत्र करायला जायचो आम्ही, त्या जमिनीवरती थोडी तरी धूळ असायचीच. आमचा खेळ चाललेले असायचे, थोडी तरी धूळ असायची. आणखीन तो पारा गोळा करता करता त्या पाऱ्याला ती धूळ लागायची. मग जेव्हा ती धूळ लागायची तेव्हा दुसऱ्या कणात तो मिसळायचा नाही. जोपर्यंत स्वच्छ असायचा तोपर्यंत एकत्र आणल्यानंतर ते एकत्र व्हायचे, एकत्र मिसळायचे. पण ज्या वेळेला त्याला धूळ लागायची त्यावेळेस तो एकरूप व्हायचा नाही, दुसऱ्या बरोबर तो वेगळा राहायचा. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा जो मळ आहे तर तो सहन होत नसतो. तसंच या ब्रह्माच्या बाबतीत आहे की आपलं जर का अंतःकरण त्याच्यात विलीन करायचं असतं, तर अंतःकरण आपलं अत्यंत शुद्ध, पवित्र, शांत असं पाहिजे, तर ते विलीन होऊ शकतं. उपनिषदातलं उदाहरण आहे ते शुद्ध पाण्याचं आहे. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात विलीन होऊ शकतं, एकरूप पूर्ण अगदी. एक अशुद्ध असलं, गढूळ असलं, दुसरं शुद्ध असलं तर दोन्ही गढूळ होऊन जातील. शुद्ध पाण्यातलं एकरूपता येणार नाहीये तिथे गढूळ पाण्यात टाकलं त्याच्यात. आपण जर का ह्याला गेलो ना, अलाहाबादला, म्हणजे त्रिवेणी संगमावरती, तर तिथे गंगेचा प्रवाह आणखी यमुनेचा प्रवाह असे वेगळे दिसतात. म्हणजे गंगेचा पांढरा दिसतो आणखी यमुनेचा काळा दिसतो. एकदम कधी कधी गंगेच्या प्रवाहाचा झोत येतो, कधी यमुनेच्या प्रवाहाचा झोत येतो तिथे आतमध्ये असताना. ते कधी मिसळतात, बऱ्याच पुढे मिसळतात, ताबडतोब ते सुद्धा मिसळत नाही. हे मिसळणं जे आहे ते तसं झाल्याशिवाय दोन्हीला मिसळता येत नाही, हे लक्षात घ्यायचं.
तिथे प्रवाहाच्या जोरामुळे ते पाणी मिसळू शकत नव्हतं गंगेचं आणि यमुनेचं. पण मगाशी पाऱ्याचं उदाहरण दिलं की जिथे मालिन्य आहे ते चालत. त्यामुळे परवाच त्याची चर्चा झाली होती की साधनाची पद्धत ही फार पूर्वी श्री गुरूंनी सांगितली होती की आपल्याला स्वच्छता आवडते. का आवडते? ब्रह्म निर्मल आहे म्हणून. मग हा विचार केर काढताना, जमीन पुसताना म्हणा किंवा धूळ आपण झटकतो त्यावेळेस केला की मी ब्रह्म आहे, मला धूळ आवडत नाही, मला कचरा आवडत नाही, कारण ब्रह्म स्वच्छ आहे. मी ब्रह्म असल्यामुळे मी पण स्वच्छ आहे आणि म्हणून सहजपणे मला असं वाटतं. असं अनेक बाबतीत आपल्याला विचार करता येईल. अनुसंधानाच्या पद्धती आहेत. शेवटी काय आहे की सगळा हा जो विचार चाललेला आहे हे मी ब्रह्म आहे हे आपल्या मनात ठसावं आणि त्याला तिथपर्यंत जाण्यासाठी ज्या हा जो ग्रंथ आहे, प्रक्रिया ग्रंथ आहे, ज्या अनेक प्रक्रिया दिल्या तर त्यांच्या सह्याने आपल्याला तिथे पोचायचं आहे. म्हणून हे ऍप्लिकेशनचा विचार हा करायलाच लागतो आपल्याला. पण ब्रह्म जे आहे तर ते अत्यंत स्वच्छ आहे. त्याच्यात जर का चैतन्य आपलं चित्त विलीन करायचं असलं तर ते पण स्वच्छ लागतं. त्याच्यासाठी निष्काम कर्म, निष्काम उपासना ह्याच्याशिवाय पर्याय नाही. मग ब्रह्माचा आता परत पहिल्या ह्याच्यावरती येतो की त्याचं ज्ञान करून घ्यायचंय. पण मी माझ्या भोवती अनेक अशुद्ध हे उभारलेले आहेत. देह आहे, प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे, अनेक आहे. मग व्यावृत्ती करून ते मी नाही, ते मी नाही, ते मी नाही असं जेव्हा आपण करत जातो, थोडक्यात 4 देहांचा निराश, 5 कोशांचा निराश, आपला एक प्रकरण झालेलं आहे पूर्ण पंचकोश विवेक, हा जेव्हा आपण करू, म्हणजे जे मी नाहीये ते मी जेव्हा बाजूला सारायला लागेल तर त्यावेळे मी जे आहे तेच शिल्लक राहील आणि त्याच्यात मी एकरूप होऊन जाईल. याला अतद्व्यावृत्ती असं नाव आहे. शास्त्रीय नावं पण आपल्याला माहिती पाहिजेत. अतद्व्यावृत्ती म्हणजे अतद, हे नाही, ते नाही, ही व्यावृत्ती. व्यावृत्ती म्हणजे दूर करणं. म्हणजे मी देह नाही, देह बाजूला केला, देहाची व्यावृत्ती केली. अशा पद्धतीने जगातल्या सगळ्या गोष्टींची व्यावृत्ती श्रुती करायला सांगते. न इति, न इति म्हणजे काय आहे? व्यावृत्ती आहे. ब्रह्म असं नाही, ब्रह्म असं नाही, ब्रह्मग्रंथासारखा आहे का? नाहीये. मग ब्रह्म कापडासारखा आहे का? नाहीये. कापडात ते आहे, पण कापड कापडातलं हे जरी असलं, ते असलं तरी कापड म्हणजे ब्रह्म असं नाही आपल्याला सांगता येणार. म्हणून माऊलींनी देखील असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, जडाची समाप्ती चित्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे जशी निषेधात्मक ब्रह्माची वर्णन आहे तशीच ही काय म्हणूया आपण होकारात्मक अशी पण आहे. ही जी वर्णन आहेत ही आपल्याला सगळं असं नाही, असं नाही, अरे पण आहे कसं, म्हणून मग ते सच्चित अनंत आनंद वगैरे सांगायला लागलाय श्रुतीला. अशा पद्धतीने आहे. म्हणून पुढे मग जेव्हा आहे ना अशी पद्धत स्वीकारली तर आपल्याला मग अडचण येत नाही. अहम शब्दाचा अहम ब्रह्म, मी ब्रह्म असा विचार करायचा. आता ताबडतोब शंकाखोर त्यांनी शंका विचारली की अहम ब्रह्म मध्ये अहम जर का सोडला तर मी ब्रह्म हे ज्ञान कसं होईल? शंका बघा की अहम ब्रह्म, मी ब्रह्म आहे, त्याच्यातला मी जर का काढून टाकला, काढायलाच लागतो आपल्याला, अहंकार लय झाल्याशिवाय होत नाही, मग मी ब्रह्म हे ज्ञान कसं काय होईल? मजेशीर शंका आहे. त्याला उत्तर दिलाय की अहमचा जरी वाच्यार्थ हा देह किंवा हा जीव असला तरी लक्षार्थ काय आहे? कुटस्थ आहे. अहम ज्याला मी म्हणतेय तर तो कुटस्थाला किंवा आत्म्याला म्हणते. म्हणजे कुटस्थ जो आहे तोच ब्रह्म आहे शेवटी.
शरीरात अडकलेला जो भाग आहे, अडकल्यासारखा झालेला, अडकलेला सुद्धा नाही, असा जो ब्रह्माचा भाग आहे त्याला कुटस्थ किंवा आत्मा म्हणतात. म्हणजे ते आणखीन आत्मा, ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. घटाकाश मठाकाश आपण पाहिलं होतं की महाकाश जे बाहेर आकाश आहे तेच एखाद्या भांड्यात असतं, तेच खोलीत पण आहे, त्याच्यात काहीही फरक नाहीये. केवळ उपाधीमुळे नावं वेगळी पडली. त्याच पद्धतीने ब्रह्म व्यापक आहे आणि त्याचा जो काही भाग माझ्या देहात अडकल्यासारखा झाला तर त्याला आपण कुटस्थ म्हणायला लागलो, आत्मा म्हणायला लागलो. मग मी म्हणजे जर का कुटस्थ आहे तर मी ब्रह्म नाही आहे का? कुटस्थ ब्रह्म आहे म्हणजे मी पण ब्रह्म आहे, असा हा जर का आपण विचार करायला लागलो तर अहम ब्रह्म, मी ब्रह्म आहे, हा विचार आपल्याला बुद्धीला पूर्णपणे पटतो. आणि बुद्धीला पूर्णपणे पटल्याशिवाय आपण निधिध्यासन त्याचं करू शकत. निधिध्यासन म्हणजे एक प्रकारचा तो ध्यान आहे, ध्यास आहे, शब्दातच ध्यास आहे, स्वतःच स्वरूपाचं ध्यास घेणं आहे. आणि असा जर का आपण अखंड ध्यास घेतला तो तर तद्रूप व्हायला वेळ नाही लागत. कारण ज्याचं आपण चिंतन करतो तशा तऱ्हेने आपण होतो. हा अगदी पक्का रूल आहे की जसे ज्याचं यो यद इच्छती तस्य तत् म्हणून पण एक म्हणण्यात येतं की ज्याचं आपल्याला अखंड मनात ध्यास लागतो तसे आपले विचार बनायला लागतात, तसे आपल्या शरीराचे कण सुद्धा बदलायला लागतात. शेवटी इथपर्यंत होत. अज्ञानाने आपल्याला वाटतं की अंतःकरण आणखीन कुटस्थ एक आहे, पण वास्तविक ते पूर्ण भिन्न आहे. कुटस्थ जो आहे तर तो ब्रह्मच आहे. आणखीन अंतःकरण जे आहे ते भ्रामक आहे, अध्यासिक आहे, ज्याचा आपण नंतर वाद करतो. म्हणजे मी अंतःकरण असणं शक्य नाहीये. न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते म्हणून मांडुक्य कारिका सांगते की कधी जीव नावाचा काही जन्मालाही आलेलं नाही, आणखीन त्याचा संभव पण नाही. कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय हे कायम आहे. आता परत ह्याच्याकडे येऊया आपण की जेव्हा आपण अहम अहम म्हणतो तर त्या अहम मधला आपण तत्वमसीचा विचार केलेला. त्या अहम मध्ये एक भाग आहे तो अंतःकरणाचा आहे किंवा म्हणजे बुद्धीचा म्हणा किंवा व्यष्टी अज्ञान म्हणा. दुसरा भाग आहे तो चेतन म्हणजे कुटस्थच आहे. आणि तिसरा भाग प्रतिबिंब रूप आहे म्हणजे आभासिक आहे. नावच त्याचं चिदाभास आहे म्हणजे चैतन्याचा आभास. मग आरसा काढल्याबरोबर ते प्रतिबिंब जाणार आहे. म्हणजे तो जो जड अंतःकरण भाग आहे तो जेव्हा आपण विचाराने मागे टाकतो, मी असणं शक्य नाही कारण मी चैतन्य, मी चैतन्य श्रुती सांगते, श्री गुरूंचा तसा उपदेश, त्यांचा तसा अनुभव आहे. म्हणजे मी निश्चितपणे ब्रह्म आहे ह्या विचाराने जेव्हा मी अंतःकरणाला बाजूला करते म्हणजे वृत्ती केवळ सोहमकार करते. मनात दुसरा कुठलाही विचार येऊन देत, फक्त सोहम एवढंच जेव्हा होतं तर त्यावेळी ते चित्त पूर्ण लीन होऊन जात. त्यावेळे मी आपोआप मागे पडते. याच्यासाठी परत एकदा वृत्ती ज्ञानाचा इथे प्रोसेस सांगितलेली आहे. 90व्या ह्याच्यात फुल आणखीन पुढे हेही सांगितलं की फुल फुलाचा रंग एकरूप असतात, तसा अंतःकरण आणखीन हा आत्मा किंवा कुटस्थ हे एकरूप नसतात. एक भ्रामक आणखीन एक सत्य हे एकरूप असणंच कधी शक्य. रज्जूवर भासणारा साप आणखीन दोरी हे एकरूप असतील का कधीतरी? अशक्य आहे. जो साप भासतो तो दोरी रूप आहे हे सत्य आहे, कारण अध्यस्त जे असतं ते अधिष्ठान रूप असतं, त्याला दुसरे त्याला अस्तित्वच नाही अधिष्ठानाशिवाय. जर का दोरीच नसते तर तिथे सर्पाचा भ्रम देखील झाला नसता. म्हणून ते जे अध्यस्त आहे, जो भ्रम आहे, त्या भ्रमातल्या पदार्थाला मूळ त्याच्या खाली जे आहे अधिष्ठान जे आहे त्याच्याशिवाय अस्तित्व नाहीये, म्हणजे ते तद्रूपच आहे. म्हणजे मी ज्याला म्हणतेय मी ब्रह्मरूपच आहे ते याच्यातनं परत बुद्धीने आपण निश्चय करून घ्यायचा.
पुढे जो आता सांगितलं की साक्षी किंवा हे कुटस्थ जो असला तरी तो बुद्धिवृत्तीने व्यापला जातो. कसा व्यापला जातो? आता म्हटलं तसं सोहम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बुद्धी जर का पूर्ण एकाग्र झाली त्या एकाच विचारावरती, मी ब्रह्माच्या सोहम ह्याच्यावरतीच जर का एकाग्र झाली तर ती बुद्धिवृत्ती त्या परब्रह्माला व्यापते असं म्हणायला लागलं. पण तिथे चिदाभास व्यापत. एरवी काय ज्ञान होताना आपल्याला माहिती आहे की बुद्धिवृत्ती जी असते आपली तर ती चिदाभास असतोच त्याच्यात, ती बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान करून घेते. कसं ज्ञान करून घेते? ती आता ताटली आहे, माझी वृत्ती बाहेर गेली तिथे, ह्याला तिने व्यापलं म्हणजे ती याच्या आकाराची झाली. व्यापलं म्हणजे काय आहे? याच्या आकाराची झाली आणि ह्याच्या आकाराची ती झाल्यानंतर ह्याच्यावरचं आवरण दूर झालं, हे ताटली आहे असं कळलं. आणि मग जेव्हा बुद्धीतला चिदाभास ह्यातल्या ब्रह्माशी एकरूप होतो, ब्रह्मा हे सगळीकडे आपल्याला माहिती आहे, त्यावेळे ही ताटली आहे असं ज्ञान मला होतं, मला ताटली कळली. हे त्याच क्षणी होतं, ज्या क्षणी वृत्ती व्यापते त्याच क्षणी होतं हे. पण तरी देखील ते अशा 2 स्टेप्स मध्ये होत, हे लक्षात घ्या. म्हणजे हे मुद्दाम कशासाठी अशा पद्धतीने शास्त्रकारांनी बसवून दिलाय तर आत्मज्ञानात चिदाभासाची गरज नाही सांगण्यासाठी. ह्या पदार्थ ज्ञानात चिदाभासाची गरज आहे, कारण चैतन्य येते. आणखी आपल्याला जर का कळायचं झालं तर चैतन्याने व्यापल्याशिवाय कळणार. जर का मी बघतेय आणखी माझं लक्ष नाहीये त्या ताटलीकडे तर मला ती ताटली दिसणार नाहीये, कळणार नाहीये, कारण माझी अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत गेलेली नाहीये. म्हणून चिदाभास त्याच्याशी एकरूप झालेला नाहीये. चिदाभासालाच ल असं नाव आहे, फल हे पण नाव आहे. मग अशा पद्धतीने हे जेव्हा होतं की आधी वृत्ती व्यापते, अज्ञानाचं आवरण दूर करते, तत्क्षणी तिथे परब्रह्म आहेच, त्याच्याशी चिदाभास एकरूप होऊन ज्ञान करून घेतो. मग आता ज्या वेळे ह्याच्या वेळेस होतो आपल्याला ज्ञानरूप कुटस्थ किंवा ज्ञानरूप ब्रह्म, ह्याच्या ज्ञानाच्या वेळेस काय होतं? अंतःकरण वृत्ती व्यापते. अंतःकरण वृत्तीने व्यापणं हेच सगळ्यात कठीण आहे, कारण आपल्या मनात 100 विचार येत असतात. आपण केवळ त्या एका विचारावरती, सोहमच्या विचारावरती स्थिर राहू शकत, नामाच्या विचारावर स्थिर राहू शकत. आणि जोपर्यंत आपल्याला हे स्थिरता येत नाही त्याच्यासाठी बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते. बुद्धी सूक्ष्म होण्यासाठी उपासनेची गरज आहे. हे एक 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 सगळं अशाच पद्धतीने अभ्यास, उपासना, निष्काम कर्म, उपासना सुद्धा निष्काम, आणखीन अभ्यास अखंड, ह्याने ती बुद्धिवृत्ती सूक्ष्म व्हायला लागते. जी परमात्म्याचा विचार करते तिला सूक्ष्म बुद्धिवृत्ती म्हणतात, आणि जी जगातल्या पदार्थांचा विचार करते तिला स्थूल बुद्धी म्हणतात. मग आता या सूक्ष्म बुद्धीला जरासं टोक येण्यासाठी म्हणूया, आपल्याला माहितीये की सुईने जर का जरा जरी बोथट झाली तरी कापडाचा धागा असा सरकतो पुढे, त्याच्या अडकतो तिथे, सुई पटकन आत जात नाही, कारण त्याला अग्र नसतं. अग्र म्हणजे टोक नसतं, शार्प नसते. आणि तीक्ष्ण सुई असली तर ती पटकन जाऊ शकते. तसं आपलं अंतःकरण वृत्ती जर का तीक्ष्ण म्हणजे अत्यंत पॉइंटेड असेल, म्हणजे सूक्ष्म झालेली असेल, म्हणजे तिच्यात एका ब्रह्माशिवाय दुसरा कसलाही विचार शिल्लक नाही, अशी जर का झाली तर ती तो वेद घेऊ शकते. वेद घेणं म्हणजे भोग पडणं हा पण एक अर्थ आहे, माहिती आहे ना. तर ती तो वेद घेऊ शकते, ब्रह्माशी एकरूप होऊ शकते, म्हणजे स्वतः निवृत्त होते, कारण तो भ्रम आहे. आणि मग कुटस्थ जो आहे तो आणखी ब्रह्म हे एकरूप होऊन जातात. त्यावेळी मीपणा जातो, त्यावेळी कसलीही जाणीव उरत नाही. किती वेळ अवस्था टिकते? काही वर्ष? अजिबात नाही.
हे क्षणातलं आहे, हे होणारी गोष्ट. आणि पुन्हा चित्तवृत्ती देहावरती येते, कारण आपलं प्रारब्ध जे असतं ते आपल्याला तिथे राहूच देत. आपल्याला भीती वाटते. म्हणजे मला तरी आठवत आहे की श्री गुरु हे भेटायच्या आधी मी ध्यानाला बसायची, तर मला भीती वाटायची, मी नाहीशी झाले तर. सगळ्यांना ही भीती मला वाटतं कधी ना कधीतरी वाटलेली असेल. मीच नाही म्हणजे मग कसं काय व्हायचं. आणि पुन्हा जर का माझं समाधी लागली, समाधी लागल्यानंतर जर का मला त्याच्यातनं उठता आलं नाही तर कसं. भीती असते अशी मनात आपल्या. हे माझ्या तरी होती. म्हणजे आपली फजिती सांगावी ना. मग पुढे एक एक जसं हे कळायला लागलं तेव्हा लक्षात आलं की असं काहीही होत नसतं. ज्ञान समाधी अक्षरशः काही निमिषार्धाची सुद्धा म्हणूया आपण, इतक्या थोड्या वेळाची असू शकते. गेलं गेलं, आलं आलं. थोडा वेळ राहिलं तर फार छान आहे, पण तसं होत नाही. म्हणून जेव्हा आपल्याला स्वतःच म्हणजे मी ब्रह्म हे ज्ञान करून घ्यायचं असतं, तेव्हा बुद्धिवृत्ती सूक्ष्म व्हायला लागते. त्याच्यासाठी उपासना, अभ्यास हे सगळं लागतं. आणि मग ती सूक्ष्म झाल्यानंतर तिला एकाग्र होणं सोपं जातं. बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय, अभ्यासाची सवय लागल्याशिवाय एकाग्रता येत नाही. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. ध्यानाला बसलं, नामाला बसलं की डोक्यात 100 विचार येतात. मग काय करायचं वगैरे हे सगळे प्रश्न आपण चर्चा झालेली आहे आपली. म्हणून अखंड अभ्यासाने बुद्धी एकाग्र करायची सवय करायला लागते. त्याला सूक्ष्मता म्हणतात. ही एकाग्र जर का आपण करू शकलो सोहम वरती, तर आपल्याला तो अनुभव लांब राहत नाही. श्री गुरुकृपा असतेच, आपण ते स्वीकारू शकत नाही, कारण आपली बुद्धिवृत्ती मलिन असते. आपण जर का ती कृपा स्वीकारू शकलो तर आपल्याला ज्ञान व्हायला मग वेळ लागत. कृपा स्वीकारणं म्हणजे ज्ञानाला अधिकार येणं. अधिकार येणं आताच त्याला सांगितलं की बुद्धिवृत्ती सूक्ष्म व्हायला लागते, आणखी त्याच्यावरती एकाग्र व्हायला लागते, तर ती बुद्धी विलीन होते आणि मी ब्रह्मरूप होते. म्हणजे मग लौकिक भाषेत मला ब्रह्माचं ज्ञान. हे जे आहे ते म्हणजे याचा अर्थ असा आहे की आत्मज्ञान जे आहे ते आपल्या सगळ्या पदार्थ ज्ञानाहून खूप फरक आहे. कारण पदार्थ ज्ञानात मला ज्ञान होत असतं, चिदाभास माझा एकरूप होतो, मला त्या पदार्थाचं वेगळेपणाने ज्ञान. तसं आत्म्याच्या बद्दल होत नाही. आत्माच ज्ञानरूप असल्यामुळे चिदाभासाने व्यापून ज्ञान होणं हे त्याच्या ठिकाणी नाही. चिदाभास चैतन आहे, आणखीन तो बुद्धीत असल्यामुळे बुद्धी चेतन झाल्यासारखी वाटते. आपण भांड ठेवतो एखादं ह्याच्यावरती, गॅसवरती, त्या उष्णतेने भांड तापतं. वास्तविक भांड जे होतं मुळात ते थंड होतं, पण त्याच्यामुळे ते तापलं म्हणजे ती उष्णता तिथे संक्रमित झाली, मूळची नाहीये. तसं त्या बुद्धिवृत्तीमध्ये ते प्रतिबिंब पडल्यामुळे, प्रतिबिंबामुळे बुद्धीलाच वाटायला लागतं की मी चेतन आहे. पण तरी देखील ह्या पद्धतीने जर का आपण विचार केला तर बुद्धीला जेव्हा आपल्याला पदार्थांचं ज्ञान होतं तेव्हा ते वेगळेपणाने होतं. मी बुद्धी, मी देह, मी सगळं हे शाबूत वेगळेपणाने असतं. पण आत्मज्ञानाच्या वेळेस एकरूप झाल्याशिवाय ते ज्ञान होत नाही. म्हणून आत्म्यावरचं अज्ञान दूर करण्यासाठी तिथे शास्त्रीय भाषेत वृत्ती व्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची गरज नाही. आणि वृत्ती व्याप्ती होण्यासाठी शुद्ध वृत्तीने तो व्यापण्याची गरज. आत्मा ज्ञानरूप आहे, त्यामुळे त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी दुसऱ्या चेतनांनी व्यापण्याची म्हणजे चिदाभासाने व्यापण्याची गरजच नाहीये. जे माऊली म्हणतात की परतोनी पाठीमोरे ठाके, आपण पे देखे, देखत ठेव ओळखे म्हणे तत्वते. म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीने अभ्यासाला बसतो तर त्यावेळेस बुद्धिवृत्ती आपली
परत तो पाठीमोरे ठाके मागे वळून बघते की नाही, आपल्या स्वरूपाकडे बघत असते. आपलं नेहमीच जे आहे, परांची खाणी व्यतृणच स्वयंभू तस्मात पराक पश्यते नांतरात्मन. म्हणजे स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेव, त्यांनी आपली इंद्रिय बाहेर बघणारी करून ठेवली आहेत. त्यामुळे आपण आतमध्ये अंतरात्म्याला बघायला जात नाही, तर आपण बाहेर बघायला जातो. इंद्रिय बाहेर धावत असतात. पण कश्चित धीरहा प्रत्यगात्मानमैक्षत. प्रत्यगात्म्याची इच्छा करणारा कोणी आवृत्त चक्षु होतो, म्हणजे इंद्रिय आत वळवतो, आणखीन आत बघायला लागतो. असं जर का केलं म्हणजे इथे वैराग्य आपल्याला आलं. इंद्रियांची बाहेरची ओढ बंद करणं म्हणजे शमदम वैराग्य. त्याच्याशिवाय इंद्रियांची ओढ जात नाही आणि त्याच्याशिवाय आपली बुद्धी एकाग्र होऊ शकत नाही. सगळी जी साधनं आहेत ना, तर कष्टदायक भाग जो आहे ना, तो हा वैराग्य वगैरे जो आहे, बुद्धी शुद्ध करणं, हा सगळा जो भाग आहे हा कष्टदायक आहे. वास्तविक मी आत्मा आहे हे जाणणं अजिबात कठीण नाही. कधी जेव्हा ही सगळी चित्ताची तयारी झालेली असते तेव्हा. पण ती तयारी करून घेणं हे आपल्या आजवरच्या सगळ्या व्यापारांच्या पेक्षा, म्हणजे व्यापार म्हणजे जे उद्योग उपद्व्याप काय जे असतात आपले, त्यांच्याहून खूप वेगळं असतं. आपल्याला विचार करायची सवय नसते. अशा पद्धतीने मन आवरायला लागतं, ते आवरायची सवय नसते. हे सगळं जेव्हा आपण हळूहळू हळूहळू करायला लागतो, त्यावेळे ते ज्ञान होणं आपल्याला शक्य असतं. त्यावेळे आपलं चित्त बाहेर धावणं कमी होतं. आणि मग तिथे आहेच ठेवलेलं, मी ब्रह्म आहेच. केवळ हे अज्ञानाचा गोंधळ सगळा संपला, मी अमुक मी तमुक हे सगळं संपलं की मी तिथे आहेच, मला वेगळं कुठनं आणायला लागत नाहीये. हे अगदी लक्षात घ्यायचं. चिदाभास बुद्धिवृत्तीमध्ये असला तरी घटज्ञानाच्या वेळेस तो त्या घटाला व्यापतो, आणखीन ज्ञान करून घेतो. पण आत्मज्ञानाच्या वेळेस तो आत्म्याशी एकरूप होतो, व्यापून वेगळा राहत नाही, तर एकरूप होतो तो पूर्णपणे. आणखीन म्हणे तत्व ते मी देखत खेव ओळखे, म्हणजे ताबडतोब तो ओळखतो. की ओळखतो म्हणण्यापेक्षा तो त्याच्यात विलीन होऊन जातो, हे जास्त बरोबर आहे. पण आपलं बोलताना ओळखतो म्हणायला हे केलेलं आहे. त्या ज्ञानरूप आत्मा जो आहे, तर त्याच्या ज्ञानासाठी त्याच प्रतिबिंब असलेल्या, त्याचाच आभास असलेल्या चिदाभासाची काय गरज आहे. जिथे प्रत्यक्ष आत्मज्ञान चेतन आत्मा समोर आहे, तिथे त्या खोट्याची प्रतिबिंबाची काही गरज आहे का? अजिबात नसते. फक्त वृत्ती आतमध्ये वळवायची. फक्त म्हणतेय मी, पण फार कठीण असतं ते, हे खरं आहे. अगदी कठीण असलं तरी अशक्य नसतं, हेही तेवढंच खरं आहे. जर का आपण प्रयत्न केले तर आनंदरूप होणं अगदी शक्य आहे, 100% शक्य आहे. त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून हे जे आता स्पष्टीकरण सांगितलेलं आहे ते श्रुतीप्रमाणे आहे. आणि म्हणून जे श्रुती सांगते त्याच्यात पुष्कळ वेळा असे शंका घेतले जातात की श्रुती एकदा एक सांगते, एकदा मनाने कळतं म्हणतंय, एकदा कळत नाही म्हणतात. म्हणजे काय नक्की? तर हे जे स्पष्टीकरण केलं त्या पद्धतीने की ब्रह्म कुठल्याही प्रमाणाने, अप्रमेय शब्द आहे, प्रमाणांनी कळत नाही असं जे म्हटलेलं आहे, तर ते श्रुतीने फलव्याप्तीची गरज नाहीये म्हणून सांगितलं. एरवी प्रत्यक्ष प्रमाणात म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला जेव्हा कुठचीही वस्तू दिसते त्यावेळी तिथे फलव्याप्ती म्हणजे चिदाभासाच्या व्याप्तीची गरज असते. वृत्ती आधी तिथे जाते, त्याला बघते, त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर करते आणि चिदाभासाच्या मुळे ज्ञान होऊन जातं. आपण पाहिली प्रोसिजर. म्हणजे तिथे चिदाभासाच्या व्याप्तीची गरज आहे. म्हणून आणखीन ब्रह्माच्या बाबतीत प्रमाणांनी कळत नाही जेव्हा म्हणतात, तेव्हा तिथे फलव्याप्तीची आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे. अप्रमेय म्हणजे कुठच्याही प्रमाणांनी ते कळत नाही. आणखी मग दुसरी श्रुती म्हणते की मनसैवे माप्तव्यम, मनानेच त्याला
त्याचं ज्ञान करून घेता येतं. म्हणजे तिथे वृत्ती व्याप्त, मनानेच ज्ञान करून घेता येतं. याचा अर्थ मन त्याच्याशी एकरूप व्हायला लागतं. एकरूप व्हायला लागतं म्हणजे केवळ तोच विचार मनात शिल्लक राहायला लागतो, त्याचं ध्यान लागायला लागतं. म्हणजे मगाशी जे म्हटलं, मनोवृत्ती बुद्धिवृत्ती पूर्णपणे एकाग्रता यायला लागते. सूक्ष्म अंतःकरण वृत्ती त्या ब्रह्माशी एकरूप व्हायला लागते. तेव्हा वरचं जे अनादि अज्ञानाचं आवरण आहे, स्वरूप कळून न देणं, हे त्या अज्ञानाचं स्वरूप आहे. त्या अज्ञानाचं आवरण दूर आणि ब्रह्म तिथे आहेत, त्याच्याशी ताबडतोब जीव एकरूप होऊन जातो. अज्ञानाचं आवरण दूर करण्यासाठी ह्या वृत्ती व्याप्तीची गरज आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे हे पूर्णपणे एकाग्र चित्त आपलं तिथे व्हायला पाहिजे. किंवा नामाशी एकरूप व्हायला पाहिजे चित्त. पण आतमध्ये ही खात्री लागते की ज्याचं मी नाम घेते ते प्रत्यक्ष ब्रह्म आहे, ही खात्री लागते. तर आपण ब्रह्माकार होऊ, नाहीतर नाही नामाने, नाहीतर त्या दैवताकार होऊ. ब्रह्माकार व्हायचं असलं तर ते दैवतनी ब्रह्म ह्याच्यात काहीही फरक नाहीये, हे आपल्याला ज्ञान पक्क मुरलेलं लागतं. म्हणून हे सगळा जो अध्यात्म आहे ना, हा थोडा वेळ करायचा विषय नाही. आपल्याला कुठच्या ना कुठच्या पद्धतीने अनुसंधान संपूर्ण व्यवहारात ठेवायला लागतं. नामानुसंधान ठेवायचं, विचारांनी ठेवायचं. कुठच्याही पद्धतीने आपले सगळे जे व्यवहार आहेत ते अतिशय शुद्ध व्हायला लागतात. कुठचीही टोचणी राहून उपयोग, टोचणी राहिली तर ऐनवेळी आपल्याला ते आठवेल. आपल्याला कसं काय मी ब्रह्म आहे ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन राहील. म्हणून वृत्ती व्याप्ती जी आहे तर ती अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय अज्ञानाचं आवरण दूर होऊ शकत नाही. बाह्य पदार्थावरचं अज्ञानाचं आवरण वृत्ती व्याप्तीच काढते. तसंच ब्रह्मस्वरूपावरचं जे अज्ञान, मूल अज्ञान म्हणतो आपण, ते जे आवरण आहे ते देखील ती वृत्ती व्याप्तीच काढते. म्हणून ते मनसेवा वाप्तव्य म्हटलेलं आहे की मनानेच ते मिळू शकतं, मनानेच त्याचं ज्ञान होऊ शकतं. आणखीन नेह नानास्ति किंचन हे पुढलंय, म्हणजे तिथे द्वैत अजिबात नाही. मनानेच म्हणजे मन स्वतः निवृत्त होतं त्यावेळेस ते कळतं. मन वास्तविक कसं आहे? भ्रामक आहे, अध्यस्त आहे. पण ते जेव्हा त्या आत्म्याचा वेध घेतं, ब्रह्माचा वेध घ्यायला लागतं, सोहम म्हणून हे करतं, तर त्यावेळेस मन निवृत्त, चिदाभास आत्माकार आणि तद्रूपता येते. आणि म्हणून त्याच्यातनं जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा त्या ब्रह्माच्या आनंदाचा संस्कार उमटलेला असतो. कुठे उमटलेला असतो? मन तर निवृत्त झालेला आहे. म्हणून तिथे अज्ञात एक बुद्धिवृत्ती मानलेली आहे. कारण आपल्याला निश्चित स्मरण होतं की प्रचंड आनंदाचं स्मरण होतं आणि नंतर छान वाटत राहतं. हे कशामुळे? तर कुठेतरी तो आनंदाचा संस्कार उमटलेला असतो आपल्या बुद्धिवृत्तीवरती, ज्याला सूक्ष्म बुद्धिवृत्ती म्हणतात, अज्ञात म्हणतात. सूक्ष्म म्हणजे आपल्याला ती जाणवत नाही आणि अज्ञात म्हणजे ती दाखवता येत. तर त्यामुळे तिचं नावच असं ठेवलेलं आहे शास्त्रकारांनी. म्हणून हे जे आत्माकार झालेलं जे मन आहे तर ते वृत्ती व्याप्तीमुळे अज्ञानाचा नाश करतं आणि चिदाभास तिथे एकरूपच होऊन जातो. म्हणून मी वेगळेपणाने उरत, कारण चिदाभासाशिवाय मला वेगळं अस्तित्व नाही. चिदाभासामुळे मला देहाला, बुद्धीला वगैरे चैतन्य आलेलं आहे. पण चिदाभास ज्या वेळेस त्याच्याशी एकरूप होतो तर त्यावेळेस देह जात नाही, पडत नाही देहाला जरी असलं तरी, कारण तो सूक्ष्म ह्यानी शिल्लक असतोच. पण मनातलं जे आहे तर तो तिथे एकरूप होऊन जातो, क्षणमात्र एकरूप होतो आणि अज्ञानाचं आवरण जातं. फक्त प्रॉब्लेम असा आहे की हे एकदा होऊन ते आवरण इतकं दृढ आहे की ते पुन्हा येऊन बसतं. रबर असतं ना, ताणलं की छान लांब होतं, सोडलं की पुन्हा आपल्या जागेवरती गेलं.
तसंच आहे. थोडा काळ तो आनंद वगैरे टिकेल, पण पुन्हा मन आपलं विषयात रमायला लागतं. आणि विषयात जेव्हा रमायला लागतं तेव्हा पुन्हा आपण आत्मतत्वापासून दूर जातो. अखंड तद्रूप होऊन राहता येत नाही कधी, पण तो निश्चय आपला दृढ व्हायला लागतो. मी ब्रह्मच आहे हा कुठल्याही संशय विपर्यय यांच्या रहित दृढ निश्चय व्हायला लागतो. आणि असा दृढ निश्चय जर का झाला तरच ती जीवनमुक्तता येते. तृप्तिदीप जे म्हटलेलं आहे ना, ते त्यामुळे म्हटलेलं आहे. आणि तिथे मग आत्मानं चेत विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरे म्हणून मग विचारलेला आहे. हा जो प्रश्न विचारलाय तो आत्मानं चेत विजानीयात अयमस्मीति पुरुषः. अयम आणखी पुरुष, आपलं अयमचं आत्ता आपलं चाललेलं होतं. पुरुषनी अस्मी ह्याचा आपलं विचार करून झालेला आहे. पुरुष म्हणजे जीव, आणखीन तो जो आहे तो मी आहे ह्या पद्धतीने आपण त्याला जाणत असतो. आणखीन हा आत्मा मी आहे हे जेव्हा कळतं तर तेव्हा बाहेरची धाव बंद होते. कधी होते? जेव्हा ते दृढ होतं तेव्हा. आणि मग इंद्रियांची कुसुमुस मोडे असं मग म्हणतात. मला वाटतं हे माऊलींची आहे की इंद्रियांची कुसुमुस मोडे म्हणजे इंद्रियांचा जी विषय भोगण्यासाठी आतुरता होती, इच्छा होती, धाव होती, ती त्यांची निघून जाते. कारण बसल्या जागी जर का इंद्रियातनं मिळणाऱ्या सुखापेक्षा कित्येक पटींनी चांगलं सुख मिळत आहे, आनंद उपभोगायला मिळतोय, तर कशाला इंद्रियांच्या मागे धावणार आहे? किम इच्छन कस्य कामाय शरीर अनुसंजवरे, कुठच्या कामनेसाठी तो शरीराच्या मागे जाईल? म्हणून आत्मा ब्रह्म व्हावा, आपलं आत्मा ब्रह्मच आहे असं आपल्याला कळावं, मी ब्रह्म आहे असं निश्चितपणे आपल्याला ज्ञान व्हावं. याच्यासाठी आत्मा वा अरे श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासतव्य हे सांगितलं. किंवा त्याचं श्रवण करावं, त्याच्याच बद्दल ते मनन करावं आणि परस्परात त्याच्याच बद्दल विचार करावा, चर्चा करावी. हे सगळं त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून श्रुती आपल्याला परत परत सांगते की स्वाध्याय प्रवचनाभ्याम हा प्रमदितव्य, म्हणजे अखंड स्वाध्याय करत राहावं, म्हणजे स्वतःचा अभ्यास करत राहावं. प्रवचन करावं, प्रवचन ऐकावं. करावं कशासाठी? मग आपल्याला काय कळलं नाही हे आपण बोलायला लागल्यावर आपल्या लक्षात येत, आपण गडबडून जातो जर का ती गोष्ट आपल्या लक्षात आली नसली तर. म्हणून प्रवचन करणं हे देखील एक प्रकारे साधनच, आणि ते साधन म्हणून करायचं. मला काही वेगळं येत आहे म्हणून मी बोलतेय, मी सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ वगैरे या भावनेने नाही करायचं. कधी प्रवचन करायचं तर ते माझा अभ्यास या निमित्ताने होतोय, आणखीन माझ्यातली कमतरता मलाच कळेल ह्यासाठी प्रवचन करायचं असतं. म्हणून पंचदशी हा मुळात ग्रंथ जो आहे हा आपल्यासारख्या मुमुक्षूंच्यासाठी ब्रह्मविद्येबद्दल आहे. ती कशी प्राप्त करावी ह्या प्रक्रिया दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. त्यातल्या ज्या संकल्पना आहेत, म्हणजे परमार्थाच्या बद्दल अनेक गैरसमज असतात, तर ते सगळे गैरसमज ह्याच्यात दूर केलेले आहे. आणि शुद्ध परमार्थ म्हणजे काय, नक्की मला काय करायचं आहे हे मला सगळं ह्याच्यातून सांगतात. केवळ श्रुतीने जे सांगितलेलं आहे ते दृढ नसतं. ते जेव्हा आपण विचाराने, अखंड विचाराने दृढ करतो, मनाचा निश्चय करतो, त्यावेळी ते दृढ होतं. पण उपनिषद चिक्कार आहेत, पण अनेक उपनिषदात वेगवेगळ्या पद्धतीने विषय मांडलेला आहे. मग आपला गोंधळ होऊ शकतो. आता जसं ते मनसेवा वाप्तव्यम वगैरे झाले ना, की अप्रमेय म्हणून म्हटलंय, एकदा बुद्धीने मिळणार नाही सांगितलंय, एकदा मनानेच मिळताय म्हणून सांगितलंय. म्हणजे सगळ्या पद्धतीने जर का विचार केला तर मग नक्की काय, असा उपनिषदांच्या अभ्यासाने गोंधळ होऊ शकतो. एकच उपनिषद वाचलं तर एक संध आपल्याला मिळेल, पण जर का आपण अनेक उपनिषदांचा अभ्यास केला तर असं त्याच्यात भेद आपल्याला जाणवू शकतात. मग त्यांची एकवाक्यता कळण्यासाठी आपल्याला ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करायला लागतो. त्यातला जो अविरोधाध्याय आहे, समन्वयाध्याय आहे,
ह्याच्यात अगदी श्रुतीप्रमाण, तर्क या सगळ्यांच्या सह्याने आपल्या शंका ह्या दूर केलेल्या आहेत. आणखीन कसं ब्रह्म आहे, मीच ब्रह्म कसं आहे हे सिद्ध केलेलं आहे. त्याच्यात सिद्ध कशासाठी करायची वेळ आली? शंका आपल्या मनात राहून. कारण संशयाचे ज्ञान खोटे म्हणून समर्थ सांगतात. संशय असला तर निश्चित ज्ञान आपल्याला होणार नाही. ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, मी ब्रह्म आहे, हे आपल्याला ज्ञान दृढ होणार नाही. जरी क्वचित एखाद वेळा अनुभव आला तरी सुद्धा ते ज्ञान दृढ होणार नाही. दृढ होण्यासाठी संशय 100% जायला लागतात आणि त्याच्यासाठी अशा ग्रंथांचा अभ्यास करायला लागतो. आणि म्हणून वेगवेगळ्या जे वेद सगळे प्रमाण आहेत, त्याच्यात प्रश्नच नाहीये, उपनिषद प्रमाण आहेत. पण उपनिषदातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या कर्म आणि उपासनेबद्दल आहेत, ज्याच्यात भेद असू शकतात. संप्रदायाप्रमाणे असतात, दैवताप्रमाणे असतात, आपल्या जीवनाच्या टप्प्याप्रमाणे असतात, वेगवेगळे हे असतात. पण ज्ञानाचा जो भाग आहे तर तिथे सगळीकडे आत्मतत्व एकमेव अद्वितीय हेच सांगितलंय. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही सांगितलेलं नाही. म्हणून उपनिषदांची एकवाक्यता आहे ह्या बाबतीत, हे लक्षात घ्यायचं, कारण तेच सत्य आहे. बाकी उपासना वगैरे बद्दल भेद असतील, कारण त्या शेवटी पायऱ्या आहेत, चित्तशुद्धीच्या पायऱ्या आहेत, मीन्स आहेत. मग ही साधनं जी आहेत ती वेगवेगळी असेनात का? तत्वज्ञान जे आहे ते तेच आहे, त्याच्यावरती नजर ठेवायची असते. आजचा जो विषय होता तो खरोखरीच म्हणजे काय म्हणूया आपण, आत्मा ब्रह्म कसा आहे ह्याच्या संदर्भात जास्तीत जास्त विचार होता. आपण आता काहीतरी 100-101 पर्यंत पोचलेलो आहोत. श्रवणाचं स्वरूपच आहे की पक्का निश्चय होणं, जीव ब्रह्म आहे. हे जेव्हा पक्का निश्चय होतो तेव्हा श्रवण पूर्ण होतं. तोपर्यंत श्रवण चालू राहायला लागतं. तोपर्यंत ऐकणं म्हणा, वाचन म्हणा, बोलणं म्हणा, सगळं हे चालू ठेवायला लागतं. नंतर सुद्धा दृढते कारणे करी साधन या नाव साधक समर्थ म्हणतात. म्हणून अखंड हा जो अभ्यास आहे हा कधीही आपल्याला विसरून चालत नाही. कुठच्याही पद्धतीने अनुसंधान ठेवणं गरज असतं. म्हणून परत परत वाचणं, हे एकदा ऐकलं म्हणजे आम्हाला कळलं असं होत नाही. हेच परत परत वाचणं आवश्यक असतं. आणि हे केल्यानंतर आपल्याला ज्ञान निश्चित होईल, याच जन्मात होईल म्हणून आश्वासन दिलेलं आहे, सगळ्या संतांनी दिलेलं. थांबते मी आता, वेळ झालीये. हे प्रश्न असले तर बोला. काल माफ करा, सर्व्हरचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे इंटरनेट मला मिळत नव्हतं. आणि आमच्या इथे डेटा पॅक जरी मी घेतला असला तरी रेंजच नाहीये, त्यामुळे तोही काम करत नव्हता. मी ब्रह्म असं म्हटल्यानंतर तो अहंकार असतो का? सामान्य अहम आणखीन विशेष अहम असे 2 अहम आपण विचार केला होता. मी ब्रह्म म्हणजे मी आहे हा सामान्य अहम. मी ब्रह्म हा सामान्य. पण मी म्हणजे देह, मी उंच, मी काळी, मी गोरी, मी जाडी, मी हडकुळी वगैरे हे जे आहेत, देहाला धरून, बुद्धीला धरून, परिस्थितीला धरून हे जे अहंकार आहेत हे विशेष अहंकार आहेत. आणखीन ते त्याला आपण अहंकार म्हणतो, ते त्रासदायक असतात. परमार्थात ते त्रासदायक असतात, व्यवहारात त्यांचा कोणी विचार करत नाही, पण इथे ते त्रासदायक असतात. मी आहे हा सामान्य आहे, त्याच्याशिवाय आपला व्यवहारच चालणार नाहीये कुठचाही. आजचा भाग अतिशय मंत्रमुग्ध केलेले म्हणजे ते ऐकून पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणलात तसं खरोखरच पुन्हा पुन्हा वाचलं तर थोडस काहीतरी फरक पडेल. महत्वाचा होता भाग आजचा. हा, फारच महत्वाचा. एक विचारू का? बोला. कधी अहम ब्रह्म असा आपण अभ्यास करतो, अहम ब्रह्म एक, कधी जीव ब्रह्म अभ्यास करतो, कधी आत्मा आणि ब्रह्म एक अभ्यास करतो.
असं 3 वेगवेगळं असं आलेलं आहे ना? अजिबात नाही. ते वेगळं नाहीये, पण वेगवेगळ्या आता पण आपण श्लोक पाहिले ना, याच्यामध्ये आहे कधी जीव, आता 101 मध्ये जीव आणि ब्रह्म सांगितलंय. मध्ये कुठेतरी आत्मा आणि ब्रह्म सांगितलंय. आणि सुरुवातीला मध्ये आपण अहम इक्वल टू कुठं असतं इज इक्वल टू ब्रह्म हं. असं वेगवेगळं आहे. हे बघ राजेश, अ, जो आपला ह्याचा भाग आहे बुद्धी वगैरे, तो ब्रह्म असणं शक्य आहे का? त्यामुळे प्रत्येक जेव्हा मी ब्रह्म मी म्हणते तेव्हा मी कुटस्थच लक्षित करते. जो माझा अनात्म भाग आहे तो मी बाजूलाच करते. मी ब्रह्म म्हणजे मी देह ब्रह्म नाहीये, मन ब्रह्म नाहीये. मन ब्रह्मेती उपासित वगैरे जे आहे, तर ते आपल्याला एक 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 शुद्ध होण्यासाठी उपासनेच्या दृष्टीने आहे. त्याचा विचार इथे नाहीये. इथे जो विचार आहे हा आत्म्याचाच विचार आहे. आत्मा आणि ब्रह्म एक आहे, कुटस्थ आणि ब्रह्म एक आहे, हाच विचार आहे केवळ. आणि त्याच्यामध्ये जे येत आहे ते सगळं बाजूला सारायचं. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे इव्हन जीव आणि अहम हे सगळं बाजूला आहे. हा, मेन ते विचार म्हणजे जीवाचे सगळे घटक नाही बाजूला सारतायत. कुटस्थ नावाचा जो घटक आहे तो ठेवायला लागतो, आणि बाकी बुद्धी आणि त्यातलं प्रतिबिंब म्हणजे आरसा बाजूला करायचा. बुद्धी, प्रतिबिंब, अहम सुद्धा ना? अहम सुद्धा. जेथ मन हे मुद्दल जाय तिथे अहम भावाधिक के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मा स्वरूप. ठीक आहे, थँक्स थँक्यू. मला वाटलं आज जास्त शंका असतील, कारण जरा क्लिष्ट विषय होता. चांगली गोष्ट आहे नाहीयेत म्हणजे. एक तर तुम्ही सगळे हुशार आहात, किंवा मी फार चांगलं सांगितलं. दुसरं बरोबर. तुम्ही खरंच खूप छान सांगितलंय, दोन्ही पण सत्य आहे. हे चला, परत परत ऐकावं लागणारच आहे. दुसरंच दोन बरोबर आहे, खूप छान सांगितलेलं आहे. दोन्ही वाक्य वाच्यार्थाचे होते. लक्षार्थाने काय काय सांगताय तुम्ही सांगा. ज्योत्स्नाताई, आपण मगाशी म्हटलं तसं की जीवाला उपाधी आहे हं. आणि ब्रह्माला उपाधी नाही. मग ब्रह्माला उपाधी नाही ही पण म्हणजे त्याची उपाधी समजायची असं आहे. करेक्ट. म्हणजे हे खूप एका नसणेपणा ही उपाधी आहे तिथे. हा म्हणजे कारण उपाधी असणे. वाचून ज्ञान होत नाही म्हणून जे आहे ना, हा तर ब्रह्माला उपाधी नाहीये, निरुपाधिक आहे ते, हे म्हणणंच एक प्रकारची उपाधी झालेली आहे. उपाधी झाली. पण इतके दिवस आपल्याला उपाधी आहे 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 असं म्हणायची सवय असल्यामुळे हो, ब्रह्माची उपाधी नाही हीच त्याची उपाधी हा विचार आपल्याला, म्हणजे शास्त्रकार किती सूक्ष्म विचार करतात बघा. तेच मी म्हणणार होते की किती सूक्ष्म विचार आहे म्हणजे हा. फारच सुंदर. थांबायचं. घेऊ श्लोक. ओके. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.